हॅलो, कशा आहात तुम्ही? बरे आहात ना? असलेच पाहिजे. स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल एव्हरीडे केऑसमध्ये. तर आजचा व्हिडिओ तर तुम्हाला माहिती आहे कशावरती आहे, तुम्ही थंबनेल बघितलाच आहे. तर मी काय जास्त वेळ तुमचा घेणार नाही. तर लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. काय सिनेमॅटिकमध्ये काही दाखवत नाही, तर डायरेक्ट तुम्हाला गावी घेऊन डायरेक्ट तुम्हाला सुरू करतो. ठीक आहे, चला. तर मी आता गावी पोहोचलो आहे आणि इथे आता डेकोरेशनचं काम चालू आहे. तर आपण पण जरा फ्रेश होऊन लगेच त्यांना हाताला लावूया. चला, लेट्स गो. तर आता फ्रेश वगैरे होऊन मी यांना जॉईन झालेलं आहे डेकोरेशन करायला. आता लायटिंग्स काढले आहेत, तर इथे तुम्ही बघू शकता साईडला इथे लायटिंग्स करणार आम्ही. तर चला, तुम्हाला लायटिंग झाल्यावरती मी दाखवतो कसं दिसतंय करून. फायनली आता लायटिंग वगैरे लावून आमची सगळे झालेली आहे. तुम्ही बघू शकता कसं दिसतंय, आम्हाला फक्त कमेंट वरती सांगा. आता अजून थोडंसं राहिलंय डेकोरेशनचं, ते पण तुम्हाला दाखवतो मी. 2 hours later. तर आता बघू शकता ऑलमोस्ट संध्याकाळ म्हणजे आता झाली, रात्र व्हायला आली, तरी आमचं अजून डेकोरेशन थोडंसं बाकी आहे. ऑलमोस्ट तरी झालेलं आहे बऱ्यापैकी. तर आता हे बघा, जसं आता बॅनर आम्ही आणलाय विठ्ठल रुक्माईचा, हे जे आम्ही घरी बनवलंय ते, तर ते फक्त आता लावायचंय. 15 minutes later. ने आता जरा ते बॅनर लावलेला आहे, तुम्ही बघू शकता किती असं सुंदर वाटतंय लाइटिंग वगैरे लावल्यावरती. मस्तच वाटतंय खूप एकदम. आणि साइड बाय साइड मी इथे थांबा, इथे मी फुलं लावत होतो ऍज अ गेट म्हणून. तर कसं वाटतंय कमेंट मध्ये सांगा काय नक्की. The next morning. मॉर्निंग मित्रांनो. तर काल रात्रभर डेकोरेशन करून थकलो होतो, तर मी दाखवू शकतो ना पुढचं. तर हे बघा, आमचं डेकोरेशन फुल कम्प्लीट झालेलं आहे. आता फक्त वाट आहे तर गणपती बाप्पाची. तर आधी आम्ही जातोय देवळामध्ये, तुम्हाला आता देवळाचं टूर दाखवतो छोटासा. तर आम्ही आता निघालो आहे, मंदिरात चाललोय देवीच्या. बघू शकता आम्ही कोण कोण आहे. तर आमच्यासोबत ही छोटीशी आमची क्यूट लाडकी बहीण पण येत आहे. तर येस, चला तुम्हाला आता मंदिरात गेलं थोडं सिनेमॅटिक दाखवतो. आम्ही आता मंदिरात पोहोचलो आहे. मला असं खूप छान वाटतंय काय तुम्हाला काय सांगू. पण तुम्हाला पण माहितीच असेल गावी आल्यावर एकदम किती मस्त वाटतं, शांत शांत एकदम. तर ते हे बघा, हे आमच्या देवीचं नाव आहे अक्कादेवी. तर चला पण आतमध्ये जाऊया, देवीचं दर्शन घेऊया, तुम्हाला पण दाखवतो मी. तर आता देवीचं आम्ही दर्शन घेतलंय, आम्ही पाया वगैरे पडून झालोय. तर ही बघा, ही आमची देवी आहे अक्कादेवी, बघू शकता. तर आता थोडंसं तुम्हाला मी छोटंसं लुक दाखवतो मंदिराचं आमच्या. तर लेट्स गो. तर हे बघा, हे आहे आमचं छोटंसं मंदिर, बट छान. हे बघा इथे किती ट्रॉफीज आहेत. हे आमची गावची टीम जी होती क्रिकेटची किंवा काही ते ट्रॉफीज आहेत इथे. मंदिरात जाऊन आलो आहे देवीच्या पाया पडून. तर लाडके बाप्पा यांचं आगमन होत आहे आता. ऍक्च्युली गाईज, आम्ही मूर्तीला कालच घरी आणून ठेवलं होतं फॉर सम रिझन्स. थांबा, तुम्हाला आम्ही दाखवतो ऍक्च्युअल काय आहे ते. हे बघा, ऍक्च्युली ना त्यांच्या मुकुटांची आम्हाला सजावट करायची होती, डायमंड्स वगैरे लावायचे होते. त्यामुळे आम्ही कालच आणून ठेवली होती, पण मी तुम्हाला शो करू शकलो नाही काही रिझन्समुळे. तर आता तुम्ही बघू शकता बाप्पा आपले आता स्थापन होणार आहेत थोड्याच वेळात. आता त्याची पूजा वगैरे करू आम्ही, मग त्याची आरती वगैरे होणार. मग तर तुम्हाला तर दिसेलच पुढे व्हिडिओमध्ये काय काय होत असेल, तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा. आता थोडंसं जे काम बाकी होतं बारीक सारीक, ते आता झालेलं आहे. बघू शकता बाप्पा कसे छान दिसतात त्यांच्या मंडपामध्ये. तर आतमध्ये आता जर्सी वाटप चालू आहे, चला जर्सी घेऊ. Few moments later. माझी जर्सी घेतली आहे. कशी वाटते मला सांगा माझ्यावर. चला पण बाकीच्यांना बघूया. तर आता ऑलमोस्ट सगळ्यांनी जर्सी घेतली आहे, थोडे जे बाकी आहेत ते आता चालू आहे त्यांचं घेऊन येत आहे. तर थोडंसं आता बाप्पाची पूजा आणि आरती करण्यात येईल, तर ती तुम्हाला दाखवतो मी. तर जर्सी वगैरे घेऊन झालेत ऑलमोस्ट सगळ्यांचा. तर आता बाहेर मी आलो तर बघितलं की ऑलरेडी पूजा चालू झाली होती. म्हणजे जे गणपती बाप्पा आपण स्थापन करतो त्याची. तर येस, आता पूजा होणार. मग नंतर आरती वगैरे होऊन मग पुढे बघू आता कसं काय होतं ते. का प्लॅन तर नाहीये, बघू कसं काय होतंय. तर लेट्स सी. आता पूजा वगैरे संपली, तर आता बाप्पाची आपल्या पहिली आरती ही जी आहे त्याला सुरुवात झाली आहे. सगळे कसे आनंदी आहेत, आरतीमध्ये मग्न आहेत. आपण पण आता आरतीमध्ये सहभागी होऊया. जर तुम्ही लाईक नसेल केला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओमध्ये बनवून राहा. 5 minutes later. आरती संपलेली आहे, आता टाइम आहे पेट पूजेची. भाई लोक, आहे आपला बल्किंगचा बॉडी दाखव जरा. ओ हो, बॉडी दाखव जरा. ओ हो, कडक माचो मॅन. तर आता बघा, आता आम्ही अरे पट्टे चिकन कुठं आहे? चिकन अरे नको तो हे आणलं ना. तर पेट पूजा वगैरे आमची झाली. तर आम्ही आता असंच टाइमपास म्हणून आम्ही जरा आता पत्ते खेळतोय. 15 minutes later. किती आले? आणि बाकीच्यांचे बघा, लॉस. नुसता पैसा. बरं आता चायनीज पार्टी ना.
कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. संध्याकाळच्या आरतीची आता वेळ झाली आहे, तर सगळी तयारी चालू आहे, तुम्ही बघू शकता. तर आरतीला सुरुवात झाली आहे संध्याकाळच्या. तर आता बघू शकता पब्लिक खूप वाढली आहे. ॲक्च्युली जे दुपारी ज्यांना नाही जमलं ते आता आले आहे. तर गर्दी आता खूप वाढली आहे. तर आरतीमध्ये आपण पण सहभागी आहे. आरतीनंतर थोडंसं जे डान्स वगैरे असतील ते वगैरे होणार, मजा करू. आणि त्याच्यानंतर अजून एक रात्री 12 वाजता आरती होणार. मला सांगतच राहून गेलं, आमच्या डॉलीचा पण आज बर्थडे आहे. तर आम्ही तो आता सेलिब्रेट करणार आहोत. आरती वगैरे झाली आहे, तर चला सेलिब्रेट करू. हॅपी बर्थडे डिअर डॉली, हॅपी बर्थडे टू यू. Few moments later. आरती झाली, बर्थडे करून झाला. आता कीर्तनाला सुरुवात झाली आहे. आता कीर्तन आहे, त्याच्यानंतर मग आम्ही डान्स वगैरे करू. तुम्ही व्हिडिओमध्ये बघून राहा, कारण आता अजून पुढे खूप काही आम्ही मजा करणार आहे. तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. ठीक आहे. कीर्तन संपलंय, आता मजा मस्ती सुरू झाली असेल, डान्स सुरू झालेत. आता तुम्हाला मजा येणार आहे खूप व्हिडिओमध्ये. hours later. रात्री 12च्या आरतीला सुरुवात झाली आहे. आणखी गणपती आमचा 1.5 दिवसाचाच आहे. तर आता रात्री 12ची आरती सुरू आहे. त्याच्यानंतर मग आम्ही वरती जाऊन परत पत्ते वगैरे खेळू. सगळे भाऊबंद आणि मोठे लोक खाली खेळतील. 5 minutes later. मोठे लोक खाली खेळतात आणि आम्ही सगळे भाऊ बहीण छोटे कझिन्स आम्ही आता वरती खेळतोय. तर बघू शकता किती पैसे आहेत. गेम सुरुवात व्हायला. राज, पाहिजे का तुला? आमचं घेतलंय आमचं घेतलंय आमचं सगळं लुटलं. नको. याला म्हणतात मोठा दादा. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? पत्ते तर झाले आता खेळून. आता आम्ही खेळतोय हाऊजी. 38. लागला बाबा. तिथे लावलं ते बघ, आताशी दुसरा लागला. 62 62. त्या आमचे आहेत. आमचे किती लागलेत? 5 3 54. किती? 53. माझे पाय झाले. जल्दी फाय झाले. लकी मागचा गेम पण मारला. The next morning. तर आता दुसरा दिवस आलेला आहे. सकाळचे 6 6:30 वाजले असतील. आम्ही आता चाललो राऊंड मारायला. काल रात्री ॲक्च्युली आम्ही नाईट आउट मारलं, पण मी
एवढा फ्लोमध्ये होतो की मी शूट करायचंच राहून गेलं माझं, म्हणून मी शूट केलंच नाही. तर काल रात्री आम्ही पूर्ण नाईट मारली आहे. आम्ही अजून आता झोपलोच नाही आहे, म्हणून चेहऱ्यावर पाणी मारले जरा. तर आम्ही काल काय भूताच्या स्टोऱ्या केल्या ॲज युजल. आता कोण कोण आहे, सगळे आम्ही छोटे भाऊ बहीण चाललो आहे शाळेजवळ राऊंड मारायला. आता आमचा एक मामा पण आहे सोबत आणि दुसरा मामा तिथे फोटोग्राफी करतोय घराची. तर चला जाऊया आपण शाळेजवळ, तिथे तुम्हाला दाखवतो थोडेसे सीन्स. मित्रांनो काय आहे, एक साप भेटला पण तो मेला आहे अनफॉर्च्युनेटली. मी रस्त्याने जात होतो तर आम्हाला साप भेटला तिथे आहे. तर आता थोडीशी मस्ती करून आम्ही ते बघा काय चालू बघा. वा 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 वा, काठीने मारते बेलला वा. तर आता आम्ही जाऊ घरी, थोडं झोपू, फ्रेश वगैरे होऊ, मग दुपारच्या आरतीला आम्ही उठून मग नंतर विसर्जनची सुरुवात. मित्रांनो सगळी मजा मस्ती करून झाली आहे या 2 दिवसात. हे 2 दिवस कसे गेले कळलंच नाही. तर आता तो क्षण आहे ज्याच्यामध्ये आता बाप्पाची आमच्या शेवटची आरती चालू आहे. यानंतर आम्ही त्याची विसर्जन मिरवणूक काढू, थोडे डान्स वगैरे करून वाजत गाजत त्याला आपल्या गावी पोचवू. तर मित्रांनो आता आरती वगैरे आमची संपली आहे. तर आता बाप्पाची आमच्या विसर्जन मिरवणूक जी आहे ती आता त्याला सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळात आता बाप्पाला मी विसर्जनासाठी आम्ही सुरू करू, आता थोडा डान्स वगैरे करून. जर तुम्ही व्हिडिओमध्ये अजून पण आहात तर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर करा. तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. तर आता आपण थोडं डान्स करू. 1 hour later. आता आमचं डान्स वगैरे करून झालं तर फायनली बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. तर काय बोलू तुम्हाला गाईज, खूप क्षण हा भरावून आलेला आहे. बघू शकता तुम्ही की आम्ही कसं वाजत गाजत आमच्या बाप्पाला त्यांच्या गावी सोडायला निघालो आहे, विसर्जनासाठी आम्ही निघालो आहे. तर तुम्ही आता पुढे बघालच की कशी मस्ती मजा होते, धमाल होते आता विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये. तुम्ही बनून राहा व्हिडिओमध्ये. बाप्पा फायनली आपल्या विसर्जनाच्या मार्गावर निघाले आहे त्यांच्या भक्तांसोबत. आनंदही आहे आणि थोडा दुःखही आहे की बाप्पा चालले. आहे सगळे एकदम खूप खुश आहेत आणि सोबत भारावले पण आहेत की बाप्पाचं विसर्जन आहे. पण तरी सगळे मनापासून बाप्पाला त्यांचा अखेरचा निरोप द्यायला निघाले आहेत गाईज. खूप बरं वाटतंय असं करून, आणि खूप वाईटही वाटते की बाप्पा चाललेत. पण येस, बाप्पाच्या हीच प्रार्थना की सगळ्यांना सुखी ठेव आणि पुढच्या वर्षी लवकर ये. One hour later. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत आम्ही सहभागी होऊन डान्स करून आता आम्ही शेवटची आरती ही आहे जी सुरू झाली आहे. थोड्याच वेळात आता आम्ही आमच्या लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप देऊ. तर आता ही वेळ आलेली आहे, शेवटची आरती सुद्धा संपली आहे. तर आमचा बाप्पा जो आहे तो त्याच्या विसर्जनासाठी अखेरच्या निरोपासाठी सज्ज झालेला आहे. तर हा आहे आमचा लाडका 7 अपचा राजा, जो की आता विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला आहे. तर सर्वजण कसे डोळे भरून त्याला पाहत आहेत आमच्या बाप्पाला की पुढच्या वर्षी लवकर येशील, हेच आस लावून बसलेले आहेत आणि मन भरून पाहत आहेत अखेरचा. मन भरून आला आहे खूप. मनात फक्त एकच चालू आहे, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी
लवकर या.